आज आमच्या गावामध्ये तिथीनुसार शिवजयंती उत्सव खूप थाटात साजरा करण्यात आला। काल रात्री आमच्या गावाच्या सर्व टाळकरी मंडळींनी रस्त्याची पूर्ण सजावट केली होती आणि गावाची पूर्ण साफसफाई सुद्धा काल रात्रीच आम्ही करून घेतली होती। नंतर अक्षूच्या घरी जाऊन पेंडॉलचे पैप आणले आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पेंडॉल टाकून घेतला। मग हारार्पणाचा कार्यक्रम पार पडला। आमच्या गावाच्या मुख्य रस्त्याच्या भूमिपूजनाचा सुद्धा आज कार्यक्रम होता। त्याकरता आपल्या मूर्तिजापूरचे लोकप्रिय आमदार हरीशभाऊ पिंपळे यांच्या पत्नी सौ नूतनताई पिंपळे आमच्या गावामध्ये आल्या होत्या। त्यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला। नंतर गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। नंतर अमोलदादांच्या गाडीमध्ये बसून आम्ही मूर्खाजी महाराजांच्या मंदिरात आलो। इथे ताईंनी महाराजांचं दर्शन घेतलं। नंतर गजानन महाराज संस्थान दुर्गवाड्याच्या वतीने सुद्धा ताईंचा सन्मान करण्यात आला। नंतर सर्वांचा एक व्हिडिओ काढून घेतला। नंतर आम्ही लागलो आजच्या संध्याकाळच्या कार्यक्रमाच्या तयारी। नंतर पालखीची पूर्ण सजावट करून घेतली। बंटी दादा कुकळकर सुद्धा आले होते। त्यांनी सगळ्या टाळकरी मंडळींना फेटे बांधून दिले छान। आमच्या गौरव पाटलांनी शिवाजी महाराजांच्या मूर्तीची सुंदर सजावट इथे केली होती। पालखीची सुद्धा सजावट पूर्ण झाली होती। छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून आजच्या भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली होती। आपल्या पालखीचे पांढरे कपडे आणि भगव्या फेट्याने या सोहळ्याला वेगळी शोभा आली होती। गावच्या मुख्य चौकामध्ये पोहोचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचं पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं। गजानन महाराजांच्या मंदिरासमोर सुद्धा पालखी सोहळ्याचं जंगी स्वागत करण्यात आलं। महाराजांच्या आरतीने आजच्या सोहळ्याचा समारोप झाला। नंतर सर्वांनी थोडा वेळ डीजेचा आनंद घेतला आणि नंतर नेहमीप्रमाणे आपली विदर्भाची स्पेशल रोडगी पार्टी पार पडली। भेटू आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय गजानन माऊली।